हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. MPSC कडून घेण्यात येणाऱ्या कंबाईन मुख्य परीक्षेच्या ग्रुप बी चे आज पेपर झालेले आहेत. या ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला नवीन पेपर पॅटर्न नुसार जे प्रश्न विचारलेले आहेत ते दिसतात. इंग्लिश ग्रामरवरती जे प्रश्न विचारलेले होते त्यांचं आपण आज अनालिसिस करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये मी ही जी PDF वापरत आहे ही मला टेलिग्रामवरती जी अवेलेबल झाली ती वापरत आहे. यामध्ये ऑलरेडी काही मार्किंग्स करून ठेवलेले आहेत, पण ते आपण ग्राह्य नको धरूयात, कारण आपल्याला जे मेन क्वेश्चन आहे तेवढ्यावरच फोकस करायचं आहे. जे आन्सर असेल ते आपण डिस्कस करूयात. आणि हा जो पेपर आहे हा तुम्हाला 17 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी एक रोडमॅप असणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, कारण आता तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. काहीच दिवस राहिलेले आहेत मुख्य परीक्षेसाठी, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की या परीक्षेमध्ये आपण काय अभ्यास केलेला असला पाहिजे. पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. आज मी जे काही सांगणार आहे हे तुम्हाला कीवर्ड्स कसे ओळखायचे किंवा मग आपण जे बेसिक शिकलेलो आहोत त्या सगळ्याचा कसा रिलेव्हन्स येतो ते मी प्रत्येक ठिकाणी सांगणार आहे. बरेच प्रश्न असे आहेत की जे आपण आपल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न आहे, अँटोनिम ओळखायचा आहे. हा जर शब्द तुम्ही वाचायला विसरलात किंवा हे जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर तुमचं उत्तर चुकणार. सेंटेन्स आहे, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज डॅश. रोहिणीचे वडील बोल्ड आहेत म्हणजे ते धाडसी आहेत, पण तिचा जो हजबंड आहे तो मात्र थोडासा भित्र आहे. या अर्थाने आपल्याला विचारलेला आहे. वाईज म्हणजे हुशार, टिमिड म्हणजे भित्रा, लेझी म्हणजे आळशी आणि शार्प म्हणजे एकदम तरबेज किंवा हुशार या अर्थानेच आपण ते घेऊ शकतो. आणि मग या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? टिमिड हा शब्द आपल्याला फिल इन द ब्लँक मध्ये फिलअप करावा लागेल. क्वेश्चन नंबर 51 चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय या शब्दाला आपण करेक्ट नाउन मध्ये कशा पद्धतीने बनवू शकतो ते विचारलेलं आहे आपल्याला. जर आपण डिस्ट्रक्टिव्ह म्हटलं तर ते ऍडजेक्टिव्ह होईल, डिस्ट्रक्ट म्हटलं तर ते व्हर्ब होईल, डिस्ट्रक्टिंग म्हटलं तर हे ऍडजेक्टिव्ह देखील असू शकतं आणि डिस्ट्रक्शन हे मात्र कंपल्सरी नाउनच असणार आहे. आपण ज्यावेळेस एखादा शब्द असतो इंग्लिशमध्ये तर तो शब्द जर व्हर्ब असेल तर त्यापासून नाउन आणि ऍडजेक्टिव्ह बनले जातात. जर एखादं नाउन असेल तर त्यावरून देखील व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह बनतात. त्यामुळे हे सगळे इंटर रिलेटेड आहेत. अशा पद्धतीचे जे काही वर्ड्स असतात त्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. 64 चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. डिस्ट्रक्शन हे करेक्ट फॉर्म असणार आहे. 65th क्वेश्चन काय आहे, फाइंड द वन वर्ड फॉर अंडरलाईन वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. वन हु इज गुड जज ऑफ अन आर्ट. काही विद्यार्थ्यांना याचा ऍक्च्युली अर्थ माहिती देखील नसेल, पण आपण आन्सर एलिमिनेट करून ऍटलिस्ट आपली प्रोबॅबिलिटी बरोबर येण्याची जी आहे ती वाढवू शकतो. हिपोक्रेट आणि पायोनियर हे दोन शब्द आपण ऐकलेले असतात. पायोनियर म्हणजे काय, जो एखाद्या गोष्टीला सुरुवात करतो. हिपोक्रेट म्हणजे काय, की जो स्वतःच जे काही बोलत आहे ते ऍक्सेप्ट करत नाही, तो वेगळा वागतो. त्यामुळे हे दोन शब्द माहितीतले आहेत, हे एलिमिनेट करू शकतो. कार्टोग्राफरचा अर्थ असतो मॅप्स बनवणारा माणूस. म्हणजे जे मॅप बनवले जातात, नकाशे बनवले जातात, तो बनवणारा माणूस असतो कार्टोग्राफर. आणि इथे जे दिलेलं आहे कॉन्सर हा वन वर्ड सबस्टिट्यूशन याचा आन्सर असणार आहे. वन हु इज अ गुड जज ऑफ अन आर्ट इज कॉल्ड ॲज कॉन्सर. 65th चा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. इथे सुद्धा एक वन वर्ड सबस्टिट्यूशन साठीच आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ही एक फ्रेज दिलेली आहे, वन हु टॉक्स मच विथ लिटल सेन्स. म्हणजे एखादी व्यक्ती खूप बोलत असेल पण त्यामध्ये काहीतरी तथ्य नसेल किंवा मग त्याला खूपच कमी महत्व असेल, या अर्थाने आपल्याला कोणता वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरायचा ते इथे सांगितलेलं आहे. पहिला शब्द आहे गॅरलस. गॅरलस म्हणजे अशी व्यक्ती की जी खूप बोलत असते, बडबडत असते, त्याला म्हणायचं. सेकंड आहे गॉर्मंड. याचा अर्थ असतो की जो खाण्यामध्ये भरपूर एक्सपर्ट आहे किंवा ज्याला बरंच त्यामधलं कळतं, आपण त्याला थोडक्यात खवय्या सुद्धा म्हणू शकतो. आणि ग्रिगेरियसचा अर्थ असतो की सोशल किंवा आपण त्याला मराठीमध्ये समाजशील असं म्हणू शकतो. या अर्थाने ग्रिगेरियस हा शब्द वापरलेला असतो. वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या या क्वेश्चनचा आपला आन्सर फर्स्ट ऑप्शन हेच होतं. तरीही आपण इतर प्रश्नांमध्ये किंवा इतर ऑप्शन्समध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्यांचं सुद्धा मिनिंग बघितलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. क्वेश्चन नंबर 67. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. दोन आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, म्हणजेच हा प्रश्न आपण डबल फिलर्सचा आहे असं म्हणूयात. या सेंटेन्समध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीचं व्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे ते तुम्हाला कळण्यासाठी आपण एक सेंटेन्स वाचूयात आधी. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी डॅश बाय देअर डॅश बॉसेस.
या प्रश्नाच्या आन्सरसाठी तुम्ही डिरेक्टली जे ऑप्शन्स आहेत त्यामधले जे शब्द आहेत ते वापरून बघितले तरीही तुम्हाला आन्सर मिळू शकतं. यामध्ये आपण हा जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे तो जास्त योग्य बसत आहे दोन्हीकडे. आणि ज्या विद्यार्थ्यांना रूलच पाहिजे असेल त्यांच्यासाठी रूल काय आहे, तर इथे बॉस हे नाऊन वापरलेलं आहे आणि याच्या आधी आपण जो शब्द वापरतो तो शक्यतो ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे पॉलिटिक्स हे नाऊन असणार आहे, पॉलिटिकली ॲडव्हर्ब होईल आणि पॉलिटिकल हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि त्यावरून तुम्हाला जर रूल पाहिजे असेल तर त्या रूलनुसार पण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण बेसिकली या फिल इन द ब्लँक्स मध्ये टाकून जरी बघितले तरीही तुम्हाला आन्सर मिळालं असतं. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी प्रेशराइज्ड हे व्हर्बचं योग्य फॉर्म वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रेशराईज करणं म्हणजे एखाद्यावरती दबाव टाकणं आणि त्यांना जर आपण प्रेशराईज केलं जात आहे या अर्थाने V3 वापरायला पाहिजे होतं. सो प्रेशराइज्ड असं हे योग्य फॉर्म वापरलं जावं. आणि त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला पॉलिटिकल बॉसेस असं हे वाक्य बनवायचं आहे, अशी ही वाक्यरचना बनवावी लागेल. त्यासाठी सेकंड ऑप्शन करेक्ट असेल. 67th आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचं क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड प्रेफरन्स. आपल्याला सफिक्स विचारलेला आहे. सफिक्स हा शेवटी असतो बरोबर आणि प्रिफिक्स हा आधी असतो. आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो, म्हणजे प्री पण त्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो. सो प्री हे आधी असतं, त्याला प्रिफिक्स म्हणायचं आणि सफिक्स जे असतं ते नंतर असतं. मग आता इथे आपल्याला प्रेफर हा शब्द दिसत आहे बरोबर. आपण ज्या वेळेस प्रेफरन्स हा शब्द उच्चारतो, प्रेफर करणे, त्याला आपण प्रेफरन्स म्हणतो. त्यामुळे हा जो ENCE आहे हा आपला सफिक्स असणार आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स तो असणार आहे ENCE. या प्रश्नाचा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. 70th क्वेश्चन काय आहे ते बघूयात. मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अपोजिट मीनिंग्स इन कॉलम B. हा शब्द आपल्यासाठी हिंट आहे, कीवर्ड आहे, कारण आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचे आहेत. ओके, फिकल, फिकलचा अर्थ काय असतो? चंचल. चंचल म्हणजे जर एका जागी शांत बसू न शकणारा, तर कॉन्स्टंट म्हणजे स्थिर बरोबर. त्यामुळे हे दोन्ही विरुद्धार्थी होत आहेत. मग थर्ड सांगणारे आपल्याकडे 3 ऑप्शन दिसत आहेत, त्यामुळे पहिलं ऑप्शन तर आपण सुरुवातीला एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर जर ज्या विद्यार्थ्यांना फ्रुगल म्हणजे कंजूस किंवा कमी खर्च करणारा असं माहिती नसेल तर त्यांना काही हरकत नाही, त्यांनी पुढचे जे शब्द दिलेले आहेत ते वाचत जायचे, त्याच्यावरून तुम्हाला कुठे ना कुठेतरी अर्थ मिळतो. ठीक आहे, लॉयल म्हणजे एकनिष्ठ, जेंटल म्हणजे हळूवार. ठीक आहे, आणि सेकंड कॉलम मध्ये हे जे पहिल्यांदा दिलेलं आहे फेरोशियस, याचा अर्थ असतो आक्रमक. आणि तुम्हाला जेंटल म्हणजे हळूवार आणि फेरोशियस मध्ये आक्रमक हे बऱ्यापैकी जर तुम्ही गेस करू शकलात तर D1 असं सांगणारे आपल्याकडे मग एकच ऑप्शन आहे आणि तुम्ही आन्सर देऊ शकता. 73चा आन्सर असणार आहे. थर्ड आन्सर इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 71 बघूयात आता. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमॉरो. या ठिकाणी कॉलॉन या शब्दाचा आपल्याला इडमचा अर्थ विचारलेला आहे. आपण जी इडम्स अँड फ्रेजेसची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतली होती त्यामध्ये मी हा क्वेश्चन इन्क्लूड केलेला होता. कॉल ऑन म्हणजे काय? टू पे अ व्हिजिट, आणि हे या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे. एखाद्याला जाऊन भेट देणे याचा अर्थ असतो टू कॉल ऑन समवन. ठीक आहे, त्यामुळे टू पे अ व्हिजिट हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, हे त्याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 71चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन 3. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे, यामध्ये कुठेही कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही. 72nd क्वेश्चन जो आहे तो आपण बघूयात. फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडम इन द गिवन सेंटेन्स. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगरहेड्स विथ ऑल हर नेबर्स. या ठिकाणी कीवर्ड काय आहे? अनफॉर्च्युनेट हा शब्द. अनफॉर्च्युनेट म्हणजे काय? दुर्दैव बरोबर, दुर्दैवाने. मग जर हा शब्द निगेटिव्ह आहे हे आपल्याला कळत असेल तर ऑप्शन्समध्ये जो शब्द आपल्याला निगेटिव्ह आहे किंवा ही गोष्ट चांगली नाही असं सांगत आहे तो आपला आन्सर असणार आहे, हे कन्फर्म. ओके, ऑप्शन्स वाचूयात. टू बी ऑन गुड टर्म्स, आपण काय म्हणलो की आपल्याला चुकीची गोष्ट शोधायची आहे, निगेटिव्ह गोष्ट शोधायची आहे, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन चुकीचं असेल. टू इन्व्हाइट म्हणजे एखाद्याला इन्व्हाइट करणे, बोलवणे, इथे याचा काही ऍक्च्युली रेफरन्सच येत नाहीये. थर्ड आहे डुईंग बिझनेस ओनली, पण आपण जो कीवर्ड सिलेक्ट केलेला आहे त्यावरून आपण डिसॲग्रीइंग ऑर कॉरलिंग विथ म्हणजे सतत आपण भांडत आहोत किंवा असहमत आहोत एकमेकांसोबत, हे सध्या दुर्दैवी आहे, या अर्थाने याचं उत्तर लिहू शकतो. 72nd आन्सर असणार आहे फोर्थ क्वेश्चन. या ठिकाणी हा जरी प्रश्न वोकॅब्युलरीचा असेल तरी मला फक्त एकच गोष्ट ऍड ऑन करायची आहे. इंडिया हे एका कंट्रीचं नाव आहे आणि त्यासाठी आपण ज्यावेळेस प्रोनाउन वापरतो त्यावेळेस ते
फेमिनाईन प्रोनाऊन वापरलेला असतो. या ठिकाणी ऍक्च्युली याचा काही रेफरन्स येत नाहीये, पण मी तुम्हाला फक्त एक ऍडिशनल गोष्ट म्हणून सांगत आहे, कारण हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. अशा पद्धतीने जर एखादं फिल इन द ब्लँक नेक्स्ट कुठल्या परीक्षेमध्ये आलं तर ते तुम्हाला माहिती असावं. 73rd क्वेश्चन आहे, चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग. अपोजिट हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? देअर वॉज नो अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम. अल्ट्रुइस्टिकचा अर्थ काय असतो? परोपकारी माणूस. परोपकारी म्हणजे काय? जो इतरांना मदत करत असतो, जनकल्याणासाठी काम करत असतो, जो इतरांना मदत करण्यामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ नसतो. ठीक आहे, परोपकारी माणूस म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो तो, आणि त्यामध्ये त्याच्या कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ नसतो. हे इथे खूप महत्वाचं आहे. ऑप्शन्समध्ये आपल्याला सेल्फिश हा शब्द दिसत आहे. सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थी. आणि ऍक्च्युली अल्ट्रुइझमचा अर्थ काय असतो? निस्वार्थीपणे काम करणे, मदत करत राहणे. त्यामुळे याचं जे करेक्ट अपोजिट अँटोनिम असणार आहे ते असेल सेल्फिश. क्वेश्चन नंबर 73 चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. इतर जे ऑप्शन्स आहेत त्याचा आपण फक्त अर्थ बघूयात. इनह्युमन म्हणजे अमानवी, विकेड म्हणजे दुष्ट, त्यानंतर ब्रुटल म्हणजे निर्दयी. हा क्वेश्चन आहे होमोनिम्स वरती. होमोनिम्स वरती सुद्धा प्रश्न विचारलेले दिसत आहेत. मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्होकॅब्युलरीमध्ये होमोनिम्स आणि त्याचबरोबर ग्रामरमध्ये कंडिशनल सेंटेन्सेस, चेंज द व्हॉइस यावरती प्रश्न येण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स आहे, द विलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट. सेकंड आहे, द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स. फक्त हा जो सेकंड सेंटेन्स आहे हे वाचल्यानंतरच तुम्हाला याचा आन्सर मिळत होतं, कारण नदी तिची दिशा बदलते या अर्थाने हे सेकंड सेंटेन्स वापरलेलं आहे. त्यामुळे कोर्सचा आन्सर डायरेक्शन हे तुम्ही जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचं आन्सर मिळत होतं. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड दोन्हीकडे आपल्याला हे करेक्ट मिनिंग दाखवणारे शब्द दिसत आहेत. 74 चा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्सेस. सेमच क्वेश्चन आहे, मगाशी सुद्धा आपल्याला 2 वाक्य दिलेली होती, तशाच पद्धतीचा हा क्वेश्चन इथे रिपीट झालेला दिसत आहे. फर्स्ट आहे, अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम, आणि सेकंड आहे, ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. आता अर्बॅनिटी म्हणजे काय? सभ्यता, शिष्टाचार याला म्हणायचं असतं अर्बॅनिटी. आणि विट हा जो पुढे शब्द दिलेला आहे यामध्ये शब्दांचा जो वापर आहे हा स्किलफुली केला जातो, सो त्याला म्हणायचं असतं विट. त्यामुळे अर्बॅनिटी हा शब्द सेकंड वाक्यामध्ये सभ्यता आणि शिष्टाचार या अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे बी मध्ये आपण जे सॉफिस्टिकेशन वापरलेलं आहे हे याच्याशी मिळतं जुळतं आहे, कारण दोन्ही शब्दांचे अर्थ सिमिलर असतील. किंवा मग सेकंड हिंट आहे ती म्हणजे अर्बन या शब्दाचा अर्थ. अर्बन म्हणजे शहरी हे आपल्याला माहिती आहे, पण अर्बन एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? शहरातली एम्प्लॉयमेंट किंवा शहरातला रोजगार. त्यामुळे इन सिटीज हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यामुळे 75th क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट ऑप्शन हे आपण लिहू शकतो. 76th क्वेश्चन, द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. बरोबर, रन या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. इन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्टेक्स्ट डज रन रिप्रेझेंट द ऍक्शन ऑफ मुवमेंट ऑन फूट. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की रन हा शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असू शकतो, पण त्याचा जो पळणे हा अर्थ आहे म्हणजे पायावरती केलेली जी मुवमेंट आहे त्या अर्थाने खालील कोणत्या वाक्यामध्ये हा शब्द वापरला ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. फर्स्ट आहे, आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. मला जर हेल्दी फिट राहायचं असेल तर मला रनिंगला गेलं पाहिजे, मला पळायला गेलं पाहिजे. हा फर्स्ट सेंटेन्स आहे. सेकंड आहे, द वॉटर बिगॅन टू रन आउट ऑफ द फॉसेट. ज्यावेळेस आपण फॉसेट किंवा टॅप सोबत रन हा शब्द वापरलेला असतो त्यावेळेस तो नळ चालू राहणे किंवा चालू होणे या अर्थाने वापरतात. थर्ड सेंटेन्स आहे, शी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. ती एक बिझनेस सक्सेसफुली चालवते. त्यामुळे इथे फिजिकल मुवमेंट झालेली नाहीये. ठीक आहे, ऍक्च्युली पायांवरती चालण्याची प्रक्रिया नाहीये, तो बिझनेस ती व्यवस्थित हँडल करते या अर्थाने हा शब्द आहे. नेक्स्ट आहे, ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. आता फक्त मॅरेथॉन या शब्दामुळे कन्फ्यूज होऊ नका, कारण याचा इथे काहीही संबंध नाही. ही हॅज अ लॉंग रन अहेड म्हणजे त्याच्याकडे आणखीन बराच अवधी आहे. इथे ड्युरेशन साठी आपण हा शब्द वापरलेला आहे. आणि जर कोणाला कन्फ्युजन झालंच असेल तर याच्या आधी आपण एक शब्द बघितलेला होता लॉंग रन, सेम क्वेश्चन आपण बघितलेला, त्यावरून तुम्ही हे मिनिंग गेस करू शकत होता. ठीक आहे, सो आपल्याला आपलं उत्तर तर मिळालेलं आहे. 76 क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन आहे, विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. या आधीचे आपले जे काही लेक्चर्स झाले होते
डेली एक्सप्लेनेशन सिरीज असेल किंवा व्होकॅब्लरीचे आपण जे काही आधीचे क्वेश्चन्स बघितलेले त्यामध्ये मी तुम्हाला LOQU हा शब्द लक्षात ठेवा सांगितलं होतं. हा शब्द जिथे कुठे येणार तिथे आपण बोलण्याशी संबंधित गोष्टी असतील हे सांगितलेलं होतं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला इथे एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह सांगितलं असेल तर आपण जो जास्त बोलतो त्याच्याबद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे. सो लोकेशियस हा त्याचं आन्सर असणार आहे. म्हणजे हार्डली एका सेकंदात तुम्हाला याचं आन्सर मिळत होतं. तरी देखील आपण बाकीचे जे शब्द आहेत त्यांचा एकदा अर्थ बघूयात. पुढच्या परीक्षांमध्ये समजा हेच प्रश्न असणार आहेत, हेच शब्द असणार आहेत जे तुम्हाला आयदर स्पेलिंगसाठी विचारले जाऊ शकतात और तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन यासाठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इतर ऑप्शनचा अभ्यास करणं देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे. टॅकिटॉनचा अर्थ काय असतो? मौन बाळगणे. आणि हा शब्द वनरक्षकच्या परीक्षेमध्ये आधी विचारलेला आहे. त्यामुळे ती जी PYQ आहे वनरक्षकची आपण सॉल्व्ह केलेली ती पण तुम्ही एकदा बघून घ्या. सेकंड आहे इव्हेसिव्ह. इव्हेसिव्हचा अर्थ असतो टाळाटाळ करणारा. थर्ड आहे रेटिसेंट. रेटिसेंटचा अर्थ असतो मितभाषी किंवा जो खूप कमी बोलतो. क्वेश्चन नंबर 77चा आन्सर असणार आहे फोर्थ ऑप्शन. आपण पुढचा प्रश्न बघूयात जो व्होकॅब्लरीचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन विथ करेक्ट ऑप्शन. Well, that's fine kettle of dash. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. Actually phrase काय आहे? Fine kettle of fish. Fine kettle of fish ही एक फ्रेज आहे. याचा अर्थ असतो एखादी ऑकवर्ड सिच्युएशन. ठीक आहे. म्हणजे फक्त आपल्याला फ्रेज जरी माहिती असेल तरी कळते. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसंच आहे हे की हे जे व्होकॅब्लरी क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे खूप डायरेक्ट आहेत. एक बेसिक रिडिंग जरी तुमचं झालेलं असेल तरी बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न सुटू शकतात. पुढचा क्वेश्चन काय आहे ते बघूयात. हा प्रश्न सुद्धा व्होकॅब्लरीचाच आहे पण इथे आपल्याला एक सिनेरिओ दिलेला आहे त्यावरून त्याचा आन्सर गेस करायचा आहे. सेंटेन्सेस काय आहेत ते वाचूयात. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट द प्रॉसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. प्रॉसिक्युटरनी क्लोजिंग स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे जजमेंट दिलेली आहे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मीन? मी आत्ताच मग अशी सांगितलं की कीवर्ड्स ओळखायचे आणि त्यावरून याचा आन्सर गेस करायचं. कीवर्ड आहे प्रॉसिक्युटर हा शब्द. प्रॉसिक्युटर म्हणजे काय? एक जजमेंट देणारा, न्यायनिवाडा करणारा व्यक्ती. त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि हे क्लोजिंग स्टेटमेंट आहे. हा आणखीन एक कीवर्ड आहे याच क्वेश्चन मधला. कारण क्लोजिंग स्टेटमेंट हे नेहमी आपण एक निष्कर्ष काढलेला असतो किंवा मग जजमेंट म्हणून ते स्टेटमेंट दिलेलं होतं आणि ते महत्त्वपूर्ण असणार आहे. यावरून तुम्ही हे गेस करू शकत होतात. कधी कधी ज्यावेळेस व्होकॅब्लरीचे प्रश्न आपल्याला समोर आलेले दिसतात त्यावेळेस काही ऑप्शन्स हे निरर्थक आहेत हे आपल्याला ऑप्शन वाचल्या वाचल्या कळतं. टू रिटर्न होम आफ्टर अ लॉंग जर्नी म्हणजे अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. वाक्यात हे जे शब्द दिलेले आहेत प्रॉसिक्युटर, पॉवरफुल, क्लोजिंग स्टेटमेंट हे जे शब्द आहेत हे उगीच दिलेले नाहीयेत. हे आपले कीवर्ड्स असतात आणि त्यावरून मग तुम्हाला गेस करायचं आहे. ठीक आहे. सेकंड ऑप्शन आहे टू फोर्सफुली कन्वे और एम्फसिस अ पॉइंट और मेसेज. ठीक आहे. मेसेज हा शब्द या ऑप्शन मधला आपला कीवर्ड आहे. थर्ड आहे टू ऑपरेट अ व्हेकल अँड रीच अ डेस्टिनेशन. मी मगाशी म्हटलं तसं काही शब्द निरर्थक असतात, काही वाक्य निरर्थक असतात ऑप्शनमध्ये. ते एलिमिनेट करायला शिका. टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स. ठीक आहे. म्हणजे फक्त जो दिलेला अर्थ आहे शब्दशः तो घ्यायचा नाही. हे एकच तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही या ऑप्शन पर्यंत पोहोचू शकत होता आणि मगाशी म्हटलं तसं कीवर्ड्स वरती फोकस करा. ठीक आहे. 93 जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 94. आयडेंटिफाय द इडम दॅट मीन्स टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन. आपण केलेल्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते भोगण्यासाठी तयार राहणे. आणि याला डायरेक्ट फ्रेज आहे या सेम मिनिंगची, ती म्हणजे फेस द म्युझिक. एकदम डायरेक्ट क्वेश्चन आहेत व्होकॅब्लरीवरचे, सोपे आहेत आणि प्रश्न. 94चा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. 95th क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेड. आता तुम्हाला ओव्हरस्टेटेड हा शब्द जरी माहिती नसेल तरी तुम्हाला ओव्हररेटेड हा शब्द ऐकून माहिती असेल. म्हणजे काही लोक आहेत की ज्यांना आपण खूप जास्त महत्त्व देऊन ठेवलेलं आहे किंवा मग अंडररेटेड म्हणजे ज्यांना आपण अगदीच नगण्य महत्त्व देतो. त्याच पद्धतीचं ओव्हररेटेड आणि ओव्हरस्टेटेड असे शब्द वापरलेले असतात. तुम्हाला मी एक्स्ट्रा ॲडिशन सुद्धा सांगितलेली आहे की असा एखादा शब्द सुद्धा असतो ज्यांना आपण महत्त्व दिलेलं आहे जे ते डिझर्व करत नाहीत. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना महत्त्व देण्याची इतकी गरज नसते पण त्यांना फार महत्त्व दिलेलं असतं. या अर्थाने आपल्याला कुठलं वाक्य आहे खालीलपैकी ते ओळखायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे शी अंडरस्टेटेड हर अकम्प्लिशमेंट्स टू इम्प्रेस द इंटरव्ह्युअर. या ठिकाणी अंडरस्टेटेड हा शब्द आलेला आहे आणि हे डिरेक्टली अपोजिट वापरलेलं आहे त्यामुळे हे तर आन्सर आपलं नसेलच. सेकंड आहे ही डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स.
या ठिकाणी देखील डाऊन प्लेड म्हणजे कमी दाखवलं असंच आहे, त्यामुळे पुढचं सेंटेन्स जरी नाही वाचलं तरीही चालणार आहे, पण मी वाचेल. ही डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट ड्युरिंग द प्रेझेंटेशन. इथे सुद्धा महत्व कमी केलंच असा अर्थ निघत आहे. थर्ड आहे दे एक्झॅगरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. त्यांनी जो मासा पकडला त्याचा साईज त्यांनी वाढवून चढवून सांगितलं किंवा खूप जास्त आहे असं सांगितलं. आणि एक्झॅगरेटेड हे आपला आन्सर असणार आहे. ऍक्च्युली इथे तुम्हाला सिनॉनिम्सच विचारलेले आहेत, फक्त 4 वेगवेगळे सेंटेन्सेस देऊन मग त्यातलं तुम्हाला ओळखायचं होतं. फोर्थ ऑप्शन काय आहे, द ॲथलीट अचीव्ड हिज गोल थ्रू हार्डवर्क अँड डेडिकेशन. जर त्यांनी कष्टाने सगळं कमवलेलं असेल तर तो ते डिझर्व करतो, बरोबर. नॉन डिझर्विंग कॅन्डिडेटला अतिशय जास्त महत्व देणं म्हणजे ओव्हरस्टेटेड असतं, ठीक आहे. पण हे हार्डवर्क आणि डेडिकेशन असेल तर तो डिझर्व करतो ऍक्च्युली, त्याच्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्टच असेल आपलं उत्तर म्हणून, ठीक आहे. थर्ड सेंटेन्स हे आपलं उत्तर असणार आहे. 95th क्वेश्चनचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. असेच हेल्पफुल व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती भरपूर अवेलेबल असणार आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत देखील हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. युट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्याच्या खूप जवळ आपण पोहोचलेलो आहोत. जास्तीत जास्त शेअर करा आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून टाका. आपले इंग्लिश ग्रामरचे हे जे लेक्चर्स आहेत हे कंटिन्यू चालतच राहतील. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.